आज सकाळी चहा घेता घेता मनात असा विचार आला की कधी कधी आपण आपल्या जावेला बहीण मानतो, नंदेला भाऊजाईला आपली बहीण मानतो, सासूला आईसारखं प्रेम करायला बघतो, मावशीला मैत्रीण समजतो, मोठ्या भावाला मित्र मानतो, लहान भावाची आई व्हायचा प्रयत्न करतो. पण हे सगळं करणं म्हणजे नात्यामध्ये 100% देणं आहे का? किंवा हे नाही केलं म्हणजे आपण नात्यामध्ये 100% देत नाहीये का? किंवा मग असं वाटायला लागतं की इतकं सगळं करून देखील नात्यांमध्ये का गफलत होतीये, कुठे चुकतंय? म्हणजे आपण आपल्या सासूबाईंना अगदी आई समजतो, आईसारखं प्रेम करतो, मग तरी देखील खुसफुस का होते, कुठेतरी गफलत का होते? तर मला असं वाटतं, म्हणजे आज मी माझं मत तुमच्यासमोर मांडतीये. प्रत्येकाला जसं वाटलं पाहिजे असं काही नाही, मला जे वाटतं ते मी सांगते. ज्या पद्धतीने आपण आईसोबत भांडतो किंवा आपली चूक असेल तेव्हा आई आपल्याला ओरडते, कधी कधी चूक नसतानाही ओरडते, तिला फ्रस्ट्रेशन आलेलं असतं, चिडचिड झालेली असते, कुठेतरी राग निघायचा म्हणून तो कधी कधी आपल्यावरती निघतो, तेव्हा आपण समजून घेतो. दुसऱ्या दिवशी आपण तिच्याशी अगदी व्यवस्थित होतो, नॉर्मली बोलायला लागतो. पण जर कधी आपली चूक नसताना सासूबाईंच्याकडून आपल्यावरती चिडचिड झाली तर आपण अगदी आईसारखं त्यांना समजून घेऊ का? किंवा आपल्या डोक्यातून ह्या गोष्टी जातील का? पुढे आपण ते डोक्यात धरून बसणार. जसं आपण आईची केलेली चिडचिड विसरून जातो तशी आपण सासूबाईंची विसरणार आहोत का? किंवा एखाद्या आईवरती जेव्हा मुलगी चिडते तर आई ते समजून घेते, पण सून चिडल्यावरती सासूबाई समजून घेतील का? त्यामुळे मला असं वाटतं की जे नातं आहे ते सोडून त्याला दुसरा लेबल लावायला नको. म्हणजे जर आपण सून आहोत तर आपण सूनच राहूयात, आपण ननंद आहोत तर आपण ननंदच राहूयात, आपण मैत्रीण व्हायला जायचं नाही, बहीण व्हायला जायचं नाही. कारण त्याने काय होतं माहिती आहे, आपण आपल्या बहिणीला भांडणामध्ये काहीही बोलतो, लिटरली आपण काहीही बोलतो, आणि दुसऱ्या दिवशी आपण ते विसरून जातो. बहीणही मनात ठेवत नाही आणि आपणही मनात ठेवत नाही. पण हेच जर आपण जावेला मैत्रीण समजलं किंवा बहीण समजलं, आपल्या नंदेला बहीण समजलं आणि आपल्यामध्ये काहीतरी वाद झाले, भांडणं झाले, तर आपण ते विसरू शकत नाही. आपण कसं बहिणीचं विसरून जातो, बहीणही आपल्याला काहीही बोलते पण आपण ते विसरून जातो. सो ज्या पद्धतीने बहिणी बहिणी एकमेकींना बोलतात, भांडतात आणि उद्या त्या विसरूनही जातात, पुन्हा एकत्र येतात, अगदी त्याच पद्धतीने ननंद भाऊजया किंवा जावा जावा किंवा आणखी कुठलं नातं असेल, मैत्रिणी मैत्रिणीसुद्धा कितीही बेस्ट फ्रेंड असली तरी देखील ज्या लेवलला बहीण समजून घेते त्या लेवलला दुसरं कुठलंच नातं नाही समजून घेणार. त्यामुळे जे नातं जसं आहे त्याला आपण तसंच सांभाळूयात ना. म्हणजे आपण एक ननंद म्हणून आपले 100% देऊ शकतो, किंवा एक जाऊबाई म्हणून आपण 100% आपण देऊयात, की जाऊबाई जाऊबाईच राहूयात पण छान राहूयात. तिथं बहिणी बहिणी व्हायला कशाला पाहिजे? जे नातं ज्या स्वरूपात आपल्या समोर आलंय अगदी त्याच पद्धतीने ते नातं निभावण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजेच तुमच्या 100% देणं आहे. हां, आता आपली भाची आहे तर भाचीचे मस्त लाड करायचं, फिरायचं, छान राहायचं. पण मैत्रीण व्हायला जायचं का? नाही जायचं. ते नातं भाचीचंच राहिलं पाहिजे. भाचीसमोर देखील मन मोकळं करता येतं, मैत्रिणीसारखं तिच्यासमोरही बोलता येतं. पण कुठंतरी प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते आणि ती आपण नाही ओलांडायची. जर नॅचरली आपल्याला एखादं नातं मिळालं असेल आणि आपण त्याला बदलून दुसऱ्या नात्यामध्ये त्याचं कन्व्हर्जन करत असू तर ते टिकेल का? नाही. कोणतीच कृत्रिम गोष्ट टिकत नाही. अगदी त्याच पद्धतीने कोणतंच कृत्रिम नातं टिकणार नाही. जे आहे ते तसंच राहू द्यायचं. हा, मग आपण सासू आहोत तर आपण वाईटच वागायचं आहे का? किंवा सून आहोत तर आईसारखं सासूला वागवायचं नाही आहे म्हणजे मग आपण खूप वाईट वागायचं आहे का? तर नाही. आपण एक माणूस म्हणून एकमेकांशी चांगलं वागू शकतोच ना, एकत्र राहू शकतो, एकत्र बोलू शकतो, जावा जावा असू तर छान छान कामांची वाटणी करू शकतो, एकत्र छान राहू शकतो. कधी काही खटकलं तर एकमेकींना सांगू शकतो, बसून चर्चा करू शकतो. मग जावा आहे म्हणून भांडायलाच पाहिजे असं काही नाही आहे. पण बहिणी व्हायचा प्रयत्न करायचा नाही किंवा मैत्रिणी व्हायचा प्रयत्न करायचा नाही. जे नातं जसं आहे त्याला तसंच राहून द्यायचं. कारण प्रत्येक नात्याची एक वेगळी ओळख आहे, वेगळी गरज आहे. त्यामुळे जे नातं समोर आहे ते तसंच राहू दे, त्याला बदलायचं नाही. आहे ते नातं छान जगायचा प्रयत्न करायचा आणि ह्यामुळे खरं तर नाती टिकतील. कारण आपण नात्यांचं स्वरूप बदलून वागायला जातो आणि मग तिथं गफलत होते, तिथंच आपली चूक होते आणि मग सगळंच चुकत जातं. पण मग जेव्हा आपण ओरिजिनल नातं स्वीकारतो आणि ओरिजिनल नात्याप्रमाणेच वागतो, छान राहतो, त्यावेळेला सगळं छान होत जातं असं मला वाटते. तुम्हाला नात्यांबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये सांगा.